फेब्रुवारीचा हप्ता देण्यासाठी वित्त विभागानं 3,490 कोटी रुपये वर्ग केले। आज बहुतांश महिलांच्या खात्यामध्ये हप्ता जमा होण्याची शक्यता आहे। 1 कोटीपेक्षा जास्त महिलांच्या खात्यामध्ये पैसे, एकही बहीण वंचित राहू देणार नाही। सगळ्या बहिणींच्या खात्यामध्ये आज फेब्रुवारी महिन्याचा हप्ता वितरित करत असताना लाभार्थ्यांना सुद्धा आज आपण लाभाच्या वितरणाची सुरुवात सन्मान निधीची करत आहोत। लाडकी बहीण योजनेचे पैसे यायला आता सुरुवात झाली आहे। लाडक्या बहिणींनो, खूप मोठी गोड बातमी आज तुमच्यासाठी आली आहे। यामध्ये काही महिलांना आता आज 2100 रुपये आल्याचा बँकेकडून मेसेज आलेला आहे, तर काही महिलांना 1500 रुपये आल्याचा बँकेकडून SMS आला आहे, तर काही महिलांना 3600 रुपये देखील एकत्र जमा झाल्याचे आता या 15 जिल्ह्यामध्ये आता आलेले आहेत। तर अर्जंट पैसे वाटपाचे आदेश सकाळीच आता वित्त विभागाने दिले आहेत लाडक्या बहिणींनो, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। ठरल्याप्रमाणे सकाळपासून लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारीच्या 8व्या हप्त्याचे हे पैसे आता 15 जिल्ह्यामध्ये महिलांच्या खात्यामध्ये येऊ लागले आहेत। लाडक्या बहिणींना 8वा हप्ता बघा, 8वा हप्ता पूर्वीप्रमाणेच तुम्हाला काही न करता आता तुमच्या खात्यात आपोआप जमा होऊ लागला आहे। तुम्ही आता चेक करायचं आहे तुमचं खातं कोणत्यामध्ये आहे, तर खूप मोठी आनंदाची बातमी आता राज्य सरकारच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींसाठी आली आहे। सकाळी 7 वाजल्यापासून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता हे पैसे जमा होऊ लागलेत। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार आणि तुमचे लाडके भाऊ म्हणजेच ज्यांच्यावर तुमचं खूप प्रेम आहे ते म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांनी हा फेब्रुवारीचा 8वा हप्ता सकाळीच सोडला आहे। तुमच्या बँकेमध्ये आलाय का तुम्ही एकदा नक्की चेक करायचा लाडक्या बहिणींनो। तुम्हाला सर्व काही माहिती समजणार आहे, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा। बँकेच्या खात्याला आधार कार्ड लिंक असलेल्या जवळजवळ 72 लाख महिलांच्या खात्यावरती सकाळपासून हे पैसे येऊ लागले आहेत। खूप मोठी आनंदाची बातमी आता राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आली आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींना हा महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे, पूर्ण बघायचा आहे। फेब्रुवारीचा 8वा हप्ता आता आलेला आहे लाडक्या बहिणींनो। लाडक्या बहिणींनो, तुमचा फेब्रुवारीचा जो 8वा हप्ता आहे तर तो 2100 रुपये पोस्टाच्या खात्यामध्ये बघा, पोस्टाच्या खात्यामध्ये, तसेच स्टेट बँकेमध्ये, तसेच अजून पुढे तुम्हाला सांगणार आहे त्या प्रशासनाने सांगितल्या अजून 7 बँका आहेत। या बँकामध्ये आज सकाळपासून पैसे जमा होत आहेत। आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री व तुमचे लाडके भाऊ म्हणजेच एकनाथ शिंदे साहेबांनी काल संध्याकाळी लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारीचा जो 8वा हप्ता आहे ज्याचं तुम्ही आतुरतेने वाट बघत आहात, तर तो सोडण्याचे सर्व अधिकाऱ्यांना आदेश दिले होते। त्यामुळे आज सकाळपासूनच अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती काहींना 2100 रुपये जमा झाल्याचा बँकेचा SMS आला आहे, तर काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 3600 रुपये देखील जमा झाल्याचा बँकेकडून SMS आला आहे, तर काहींना फक्त 1500 रुपये जमा झाल्याचा बँकेकडून SMS आला आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला अजून पण फेब्रुवारीचा 8व्या हप्त्याचे पैसे जर आले नसतील तर तुमच्या बँकेचे खाते कोणत्या बँकेमध्ये आहे एकदा तुम्ही नक्की चेक करायचं आहे। तसेच आज निवडलेल्या 15 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आहे का एकदा तुम्ही नक्की चेक करायचं आहे। जर तुम्हाला चेक करायचं जर अजिबात काय कळत नसेल तर तुम्ही घाबरून जायचं कारण नाही। तुम्हाला कसं चेक करायचं हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, एकनाथ शिंदे साहेबांनी आजच फेब्रुवारीचा जो 8वा हप्ता आहे तर तो सोडलेला आहे। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींचा एकनाथ शिंदे साहेबांवर खूप विश्वास आहे। त्यामुळे तुमचा पण शिंदे साहेबांवर खूप विश्वास असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे लाडक्या बहिणींनो। आता कोणकोणत्या 15 जिल्ह्यामध्ये आता फेब्रुवारीचा 8वा हप्ता सोडला आहे, तसेच आज निवडलेल्या कोणत्या 9 बँकेत फेब्रुवारीचा 8वा हप्ता सोडला आहे, तुम्हाला सविस्तर माहिती पुढील 2 ते 3 मिनिटांमध्ये समजणार आहे। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सकाळपासून 2100 रुपये आले आहेत, तर कोणाकोणाला तर बघा यामध्ये 3600 रुपये देखील खात्यावरती जमा झाल्याचा बँकेचा SMS आलेला आहे। परंतु फक्त आता याच 9 बँकेमध्ये आजसाठी फेब्रुवारीचा 8वा हप्ता हा एकनाथ शिंदे साहेबांनी सोडला आहे। सरकारने महत्त्वाच्या या 9 बँकेमध्येच पैसे सोडण्याचे आदेश
आता बँकांना दिले आहेत। लाडकी बहीण योजनेचा मागचा जो 7वा हप्ता आहे तर तो 7वा हप्ता अनेक बँकांमध्ये लाडकी बहीण योजनेचे 7व्या हप्त्याचे पैसे आले नव्हते, कारण अनेक बँकांमध्ये पैसे अडकून राहतात। त्यामुळे 8व्या हप्त्यासाठी कोणतीही गडबड कोणतीही घाई होऊ नये यासाठी तुमचे लाडके भाऊ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांनी स्वतः आता या 9 बँकेमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे जे काय असेल तर ते सोडले आहेत। कोणत्या 9 बँका आहेत बघा आणि कोणकोणते 15 जिल्ह्यामध्ये हे पैसे जे काय असेल तर ते सोडले आहेत आणि कोणकोणत्या 9 बँकेमध्ये सोडले आहेत याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजनेचे तुम्ही आतापर्यंत 7 हप्ते जर तुमच्या खात्यावरती म्हणजेच बँकेच्या खात्यावरती घेतले असतील आणि जर तुम्ही आतुरतेने 8व्या हप्त्याची जर वाट बघत असाल तर तुम्ही हा व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत नक्की बघायचा। लाडक्या बहिणींनो बघा, आता लाडक्या बहिणींनो लक्षात ठेवा, राज्यामध्ये आपल्या 36 जिल्हे आहेत। एकाच वेळी 36 जिल्ह्यामध्ये हे पैसे सोडले जात नसतात। तसा सरकारचा वरून ऑर्डर आहे, सरकारचा तसा नियम आहे। जास्तीत जास्त एका दिवसासाठी फक्त 15च जिल्ह्यामध्ये पैशांचं वाटप करता येतं, तसं सरकारचा वरून नियम आहे। तर त्यामुळे आज 15 जिल्ह्यामध्ये बघा कोणकोणते 15 जिल्हे आहेत। लाडकी बहीण योजनेचा जो फेब्रुवारीचा 8वा हप्ता आहे तर तो कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये सोडला हे नक्की बघा। बऱ्याच लाडक्या बहिणींचे खाते स्टेट बँकेत आहे, तसेच काही लाडक्या बहिणींचे खाते पोस्ट ऑफिसमध्ये आहे, तसेच काही शासनाने निवडलेल्या 15 जे जिल्हे आहेत तर त्या 15 जिल्ह्यामध्ये अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सकाळपासून लाडकी बहीण योजनेचा जो 8वा हप्ता आहे तर तो जमा होऊ लागला आहे। यामध्ये काहींना 21 रुपये जमा झाल्याचा SMS आलेला आहे, तर काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती डायरेक्ट 36 रुपये जमा झाल्याचा SMS देखील आलेला आहे। लाडक्या बहिणींनो तुम्हाला अजून पण 8व्या हप्त्याचे पैसे जमा झालेले नसतील तर तुम्ही लक्ष देऊन हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। तुम्हाला हा हप्ता कसं चेक करायचं हे पण तुम्हाला शेवटला सांगणार आहे। सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। तुम्हाला कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये हे पैसे सोडले आहेत आणि कोणकोणते 9 बँका ज्या आहेत तर त्या महत्त्वाच्या बँका स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आता निवडल्या आहेत। सर्वांनी काळजीपूर्वक शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी सकाळपासून लाडक्या बहिणींना या 15 जिल्ह्यामध्ये आणि महत्त्वाच्या 9 बँकेमध्ये काही लाडक्या बहिणींना 21 रुपये सोडले आहेत, तर काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 36 रुपये सोडले आहेत, तर काही लाडक्या बहिणी या लाभार्थी यादीमधून अपात्र देखील झाले आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुम्हाला जर अजून पण 8व्या हप्त्याचे जर पैसे अजून पण तुम्हाला आले नसतील तर यामधून जर तुमची लाभार्थी यादीमधून जर तुमचं नाव निघालंय का बघा, तुमचा जर अर्ज अपात्र झालाय का हे सुद्धा आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी समजावून सांगणार आहे। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। लाडक्या बहिणींनो एकनाथ शिंदे साहेबांनी कोणकोणत्यासाठी 15 जिल्हे निवडले आहेत ते सर्वांनी बघा। 15 जिल्ह्यासाठी 21 रुपये सोडले आहेत, तर ते तुम्हाला व्हिडिओमध्ये मी पुढे सांगणार आहे। तर बघा, एकनाथ शिंदे साहेब जे बोलतात ते करून दाखवतात। तुम्हाला पण माहिती आहे लाडक्या बहिणींनो, ते जेव्हा बोलतात तेव्हा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे येत असतात। आजच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी तिकडून बटन हे दाबलेलं आहे। लाडक्या बहिणींनो सकाळपासून अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 2 एकदम SMS येऊ लागले आहेत। काहींना पहिला SMS आला तर तो 1500 रुपयेचा आला, त्यानंतर लगेचच 5 मिनिटांनी दुसरा SMS आला तर तो 21 रुपये आल्याचा SMS आला। तर प्रत्येक लाडक्या बहिणींना टोटल 36 रुपये आल्याचा तर SMS अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता येऊ लागला आहे। तर बघा, काही लाडक्या बहिणींना फक्त 1500 रुपये आल्याचा बँकेकडून SMS सकाळपासून येत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुम्हाला जर आजच लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारीच्या 8व्या हप्त्याचे पैसे पाहिजे असतील तर यासाठी तुम्ही लाभार्थी यादीमध्ये आहे का नक्की चेक करायचं आहे। यासाठी निवडलेल्या 15 जिल्ह्यामध्ये तुमचं नाव आहे का नक्की चेक करायचं आहे। यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघणं गरजेचं आहे। बघा, आता त्यानंतर महत्त्वाच्या 9 बँका ज्या आहेत तर त्यामध्ये तुम्ही खातं खोललं आहे का हे सुद्धा नक्की कसं चेक करायचं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मी समजावून सांगतो, त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे।
बघा आता लाडक्या बहिणींनो, तुमचं थोडंसं महत्त्वाचं जर काम असेल तर ते थोडं तुम्ही बाजूला ठेवा. या व्हिडिओमध्ये 2 ते 3 मिनिटे लक्ष देऊन तुम्ही आता बघायचं आहे. ज्या लाडक्या बहिणी आता या 9 बँकामध्ये ज्या महत्त्वाच्या 9 बँकासाठी आता राज्य सरकारने निवडले आहेत, तर त्या 9 बँकामध्ये तुम्ही खाते खोलले आहे का? खाते जर खोललं असेल तर तुम्हाला आजच पैसे जमा काही झालेले असतील. काही जणांना जमा हे पैसे सकाळी झाले सुद्धा आहेत. तर तुम्हाला काही पैसे जे आहेत तर ते आता जमा होणार आहेत लाडक्या बहिणींनो. बघा, गेले 1 महिना झालं फेब्रुवारीच्या 8व्या हप्त्याचे तुम्ही आतुरतेने वाट बघत होता. तर अखेर तो सोन्याचा दिवस आज उघडला आहे. सकाळपासून अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती काहींना 21 रुपये जमा झाल्याचा SMS आलेला आहे. तर काहींना यामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती डायरेक्ट 36 रुपये देखील जमा झाल्याचा बँकेकडून तसा SMS लाडक्या बहिणींना आलेला आहे. पोस्ट ऑफिसमध्ये खाते खोललेल्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे आले आहेत. तसेच स्टेट बँकेमध्ये बघा, स्टेट बँक ऑफ इंडिया या खात्यामध्ये ज्या लाडक्या बहिणींनी बँकेमध्ये खाते खोलून ठेवले आहे तर त्या लाडक्या बहिणींना सुद्धा पैसे आले आहेत. त्यानंतर बँक ऑफ इंडियामध्ये ज्या लाडक्या बहिणींनी खाते खोलले आहे त्यांना सुद्धा सकाळपासून हे पैसे येऊ लागले आहेत. त्यानंतर बँक ऑफ इंडिया बघा, बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेमध्ये तुम्ही जर खाते खोलले असेल तर या खाते खोललेल्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सकाळपासून पैसे जमा झाले आहेत. सकाळपासून त्यानंतर बघा कोणत्या कोणत्या बँकेमध्ये पैसे जमा होऊ लागलेत. ICICI बँक ही खाजगी बँक आहे. या बँकेमध्ये सुद्धा अनेक लाडक्या बहिणींनी खाते उघडले आहे. तर त्यांच्या खात्यावरती सुद्धा सकाळपासून काहींना 21 रुपये आल्याचा SMS सकाळपासून येऊ लागलाय. तर काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 1500 रुपये आल्याचा SMS बँकेकडून येऊ लागला आहे. तर काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती टोटल 36 रुपये बँकेचं SMS आलेल्याचा तुम्हाला बँकेकडून SMS येऊ लागलाय. त्यानंतर कोटक महिंद्रा बँक आहे, ती सुद्धा लाडक्या बहिणींना सकाळपासून यामध्ये पैसे सरकारकडून जमा होऊ लागले. त्यानंतर HDFC बँक आहे, ही सर्वात मोठी खाजगी बँक आहे. या बँकेमध्ये सुद्धा अनेक लाडक्या बहिणींनी खाते उघडले आहे. त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा आता सकाळपासून लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारीच्या 8व्या हप्त्याचे पैसे जमा होऊ लागले आहेत. त्यानंतर बँक ऑफ बडोदामध्ये खाते खोललेल्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सुद्धा सकाळपासून काहींना 1500 रुपये आले आहेत. तर काही लाडक्या बहिणींना 21 रुपये देखील आले आहेत. तसेच इंडियन बँक जी आहे तर त्या बँकेत सुद्धा आता अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 21 रुपये जमा झाल्याचा SMS आलेला आहे. तर काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 36 रुपये जमा झाल्याचा बँकेकडून आता SMS आलेला आहे. तर लाडक्या बहिणींनो, आता तुम्हाला यामधील 15 जिल्हे सांगतो. या 15 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा बघा आहे का? नंदुरबार, नांदेड, यवतमाळ, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर, धुळे, पुणे, लातूर, बुलढाणा, नाशिक, अहमदनगर, सोलापूर, सातारा आणि बीड या 15 जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे आता हे पैसे वेगवेगळ्या स्वरूपामध्ये येऊ लागलेत. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला पैसे आलेत का? नक्की चेक करा. व अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सुखी जीवन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.